रिडेव्हलपमेंट करत असताना बऱ्याच सोसायटींकडनं आम्हाला येणारा एक कॉमन प्रश्न म्हणजे 79A गाईडलाईन्स पाळणं मॅन्डेटरी आहे की ऐच्छिक. या प्रश्नाचं टेक्निकल उत्तर ऐच्छिक असं आहे. परंतु जर तुम्हाला तुमच्या सोसायटीची रिडेव्हलपमेंट प्रोसेस सुरळीतपणे पार पाडायला हवी असेल तर 79A गाईडलाईन्स पाळून रिडेव्हलपमेंट प्रोसेस करणं हे कधीही उत्तम. पूर्वीच्या काळी रिडेव्हलपमेंट प्रोसेस करत असताना या गाईडलाईन्स नव्हत्या आणि त्यामुळे बऱ्याचशा सोसायटींमध्ये अंतर्गत वाद, एकमेकांमधील अविश्वास किंवा टेक्निकल नॉलेजचा अभाव ह्याच्यामुळे भांडणं होऊन सोसायटीची पूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोसेसच रखडायची. ह्यावरच उत्तर म्हणून सरकारने 79A गाईडलाईन्स इश्यू केले आहेत. आणि या 79A गाईडलाईन्स म्हणजे आहेत तरी काय, तर रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये प्रत्येक मीटिंग कशी व्हावी, त्या मीटिंगचा कोरम किती असावा, बहुमत कसं घेतलं जावं, प्रत्येक निर्णय ट्रान्सपरंटली कसा घेतला जावा, आर्किटेक्टची नेमणूक का करावी, टेंडरिंग प्रोसेस कशी करावी, या सर्व गोष्टींची उत्तरं ह्या 79A गाईडलाईन्समध्ये आहेत. 79A गाईडलाईन्स पाळून रिडेव्हलपमेंट केल्यामुळे कुठच्याही सभासदाला कुठचाच आक्षेप घेण्याचं कोणतंच कारण उरत नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की 79A गाईडलाईन्स पाळणं हे ऐच्छिक आहे तर त्यांना ठणकावून सांगा की 79A गाईडलाईन्स पाळून रिडेव्हलपमेंट करणं हे सोसायटीच्या हिताचं आहे.